श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा. दर महिन्यात पौर्णिमा येते, पण त्यातल्या त्यात त्रिपुरारी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते. एरवी आपण माता लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूंची पौर्णिमा म्हटलं तर बघा सत्यनारायण करत असतो, त्यांची सेवा करत असतो. पण या त्रिपुरी पौर्णिमा जी आहे त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते. त्याचबरोबर या दिवशी दीपदान देखील करायचं असतं, दीप प्रज्वलित करायचं असतं. त्याचबरोबर 750 वाती त्या देखील लावायच्या असतात आणि त्या 750 ज्या वाती आहेत त्या लावताना सेवा काय करायच्या आहेत ते पण या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा बघा, अजिबात स्किप करू नका. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर करा. तर सगळ्यात आधी बघा, याआधी कधी तुम्ही ह्या 750 वाती लावल्या नसतील ना, तरी देखील तुम्ही या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या 750 वाती आणि ह्या सेवा ज्या आहेत त्या नक्की करा. बघा, येत्या 15 नोव्हेंबर वार शुक्रवारी आहे ही त्रिपुरारी पौर्णिमा. तर या दिवशी तुम्हाला ही सेवा जी आहे भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. पौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवेला खूप असं महत्त्व आहे. तर काय सेवा करायची आहे ते देखील या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, ज्या महिला अगदी दर पौर्णिमेचं सत्यनारायण करतात ना, त्यांनी ते शुक्रवारी करायचंच आहे आणि 750 वाती पण शुक्रवारीच जाळायच्या आहेत. बघा, तुम्ही घरातही ह्या वाती तयार करू शकता किंवा अगदी तुम्ही बाजारातून ह्या 750 वातींचा बंच देखील मिळतो. तर त्या कापसाच्या तयार केलेल्या असतात, त्या वाती देखील तुम्ही आणून त्या जाळू शकता किंवा तुम्ही घरात कापसाच्या 750 वाती तयार करू शकता. अगदी जे तुम्हाला शक्य आहे ना ते तसं करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, जर तुम्हाला ह्या वाती ज्या आहेत त्या तुम्ही घरात जाळल्या तरी चालतील, पण त्यातल्या त्यात तुमच्या जर जवळपास भगवान शंकरांचं जर मंदिर असेल ना, तर तुम्ही तिथे जाऊनच ही वाती ज्या आहेत त्या जाळायच्या आहे. पण तिकडे बघा जाणं तुम्हाला शक्य नसेल किंवा तुमच्या जवळपास जर भगवान शंकरांचं मंदिर नसेल तर तुम्ही बघा, अगदी नाहीतर काही प्रॉब्लेम असतील, कोणाचं लहान मुलं असेल किंवा कोणाच्या काही अजून अडचणी असतील, तर अगदी तुम्ही घरातही ही सेवा जी आहे ती करू शकता. पण ही सेवा करताना 750 वातींचा हा बंच घ्यायचा आहे किंवा बघा तुम्ही घरात तयार करा. त्याचबरोबर तो बंच आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि हा बंच जो आहे तो जाळण्याआधी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे त्यामध्ये त्या भिजत घालायचे आहे. बघा, तुपातच भिजत घालायचे आहे, या तेलाचा वापर करायचा नाही, तेलात भिजत घालायचे नाही. अगदी तुम्ही आदल्या दिवशी ह्या वाती तयार करून त्या जरी तुपात भिजत घालून ठेवल्या तरी चालणार आहे. तर ह्या भिजत घातल्यावर काय करायचं आहे, ह्या वाती अगदी रात्रभर बघा, तुम्हाला आदल्या दिवशी घातलं तरी चालणार आहे. त्यानंतर ह्या भिजत घातलेल्या वाती ह्या रात्री तुम्हाला जाळायच्या आहेत. पौर्णिमेच्या दिवशी रात्री म्हणजे बघा, भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन ह्या वाती जाळल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. पण जर तिकडे जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातही जाळू शकता. आता बघा, घरात जाळणार असाल तर काय करायचं आहे, एखादी मातीची मोठी पंती किंवा तुम्ही डिश मोठी घेऊ शकता किंवा एखादी वाटी घेऊ शकता. तर मोठी डिश घ्यायची आहे, त्यावर ही जी मोठी पंती जी आहे ती ठेवायची आहे. नंतर हा बंच जो आहे 750 वाती ज्या आहेत त्या त्यावर ठेवायच्या आहे. म्हणून बघा, घेताना जराशी आकाराने पंती ही डिश थोडी मोठीच घ्या, कारण ह्या वाती ह्या संपूर्ण बघा म्हणजे जळल्या जातील अशा हिशोबाने घ्यायचं आहे.
छोटी जर पंती घेतली ना तर काय होतं, फक्त वरचा जो भाग आहे तोच जळेल आणि खालच्या ज्या वाती आहे त्या तशाच राहतील. त्यासाठी तुम्हाला जरा आकाराने मोठी अशीच पंती आणि डिश घ्यायची आहे. त्यानंतर ह्या वाती ज्या आहे 750 वाती त्या पंतीत सर्व एकत्र करून ठेवायच्या आहे. त्यानंतर त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, त्यांना पाया पडून घ्यायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि नंतर त्या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे. आणि नंतर सेवा जी आहे ती सुरू करायची आहे. तर सेवा सुरू करण्याआधी काय करायचं आहे, ह्या वाती प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत ना, त्या वाती संपूर्ण घरात तुम्हाला फिरवून घ्यायच्या आहे. टॉयलेट बाथरूमचा भाग सोडून तुम्हाला ह्या प्रज्वलित झालेल्या वाती संपूर्ण घरात फिरवून घ्यायच्या आहे. त्यात बघा, तुम्ही जर मंदिरात ही सेवा करणार असाल, मंदिरात ह्या वाती जाळणार करणार असाल तर तिथे फिरवायची गरज नाही, कारण मंदिरात तेवढं पावित्र्य असतं, तेवढं घरात नसतं. म्हणून घरात पहिले ह्या वाती संपूर्ण फिरवायच्या आहे. फिरवून झाल्यावर तुम्हाला ह्या वाती तशाच तुम्हाला त्या तुमच्या घरातील देवघर जे आहे ते देवघराच्या समोर किंवा देवघरात तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला सेवा जी आहे ती करायची आहे. फक्त बघा, तुम्ही वाती केल्या आणि त्या वाती जाळल्या तर त्याला काहीच अर्थ नाही, त्यासोबत सेवा होणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती जाळल्या ना तर त्या वातींचा उजेड जो आहे तो शिवलोकात जात असतो. म्हणून या वातींना खूप महत्त्व आहे. उजेड शिवलोकात जातो आणि भगवान शंकरांची कृपा ही प्रत्येकावर होत असते आणि प्रत्येकाला शिवलोकात वास मिळतो. ह्या वाती ज्या आहेत त्या जाळण्यामागचं हेच कारण आहे. बघा, ह्या वाती जाळल्यावर सेवा करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा सुरुवात करायची आहे ती आपल्या गुरूंची सेवा जी आहे त्यापासून. तर आपल्याला सर्वात आधी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्ही एक माळ करू शकता किंवा किमान 11 वेळा तरी तुम्हाला म्हणायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्यू मोक्ष मामृतात. त्यानंतर तुम्हाला शिवमहिन्म स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. बघा, तुम्ही प्राकृतमध्ये देखील म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृतमध्ये देखील म्हणू शकता. अगदी सोपं आहे. ओम नमः शिवाय. महिन्म शिवशंकरा तव अगाध बाथो रवी अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणासना बामिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो ही कृती. हे होतं शिवमहिन्म स्तोत्र प्राकृतमध्ये. यानंतर तुम्हाला शिव कवच जे आहे ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे, ते देखील तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. तर ते बघा असं आहे. वज्रदाढा कंठ काळा त्या शत्रू विनाशकासी नमन अति उग्र सहस्र करत्या उमापती शंभूस वंदन. हे प्राकृतमध्ये अगदी साधं सोपं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात हे सर्व आहे. बघा, शिवमहिन्म स्तोत्र आहे, शिवकवच, अगदी सर्व या सेवा ज्या आहेत त्यामध्ये आहेत. त्यानंतर कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त जेवढ्या वेळा बोलणं शक्य आहे ना तेवढ्या वेळा म्हणायचं आहे. नाहीतर किमान तुम्ही 1 वेळा, 5 वेळा, 7 वेळा जेवढं, पण किमान 1 वेळा तरी शिवमहिन्म स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. त्यातल्या त्यात बघा, ह्या वाती जाळायला तुम्हाला किमान अर्धा तास तरी लागणार आहे. तर ह्या वाती ह्या तुम्हाला प्रदोष काळानंतरच तुम्हाला ह्या जाळायच्या आहेत. तर त्यातूनही तुमचा जर वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यासोबतच शिवलीलामृत या ग्रंथाचा 11वा जो अध्याय आहे ना त्याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं. तर हा अध्याय देखील तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. बघा, तुम्हाला आता शिवमहिन्म स्तोत्र नाही म्हणता आलं किंवा शिवकवच नाही म्हणता आलं तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावून ते श्रवण केलं ना तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि ते श्रवण करा. अगदी बघा, सेवा करताना आपली सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, शेवटी सगळं काही करताना श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. भगवान तर
तुम्हाला भगवान शंकरांची ही सेवा या दिवशी करायची आहे. भगवान शंकरांनी स्वतः सांगितलं आहे की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी या 750 वाती जाळून माझे स्मरण करेल त्याला शिवलोकात वास मिळेल आणि त्याचा जो प्रकाश आहे तो शिवलोकात पडत असतो. म्हणून ह्या वाती ज्या आहेत त्या या दिवशी जाळायच्या आहेत आणि सेवा देखील करायच्या आहे. बघा, ह्या वाती जाळून झाल्यानंतर काय करायचं आहे, संपूर्ण ह्या वाती जाळल्यानंतर त्याची जी राख आहे अगदी संपूर्ण बघा जळून द्यायचे आहेत आणि त्यानंतर ते जी अग्नीला आपल्याला शांत करायचं आहे. तर अग्नीला शांत करण्यासाठी तुम्ही अगदी थोडंसं दूध त्यावर टाकायचं आहे. अगदी 1-2 चमचे टाकले किंवा अगदी हाताने थोडंसं शिंपडलं ना तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने अग्नीला शांत करायचं आहे आणि ती रक्षा जी आहे, ती राख आहे जी काही उरलेली आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहे. ही बघा भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ही पौर्णिमेच्या दिवशीच केली जाते आणि वर्षातून ही फक्त एकदाच करता येते. नक्की करा. बघा, ही सेवा अगदी कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं. त्यामुळं तुम्ही ही सेवा नक्की करा, अनुभव नक्की घेऊन बघा. ही अशी एकच पौर्णिमा आहे की त्या दिवशी भगवान शंकरांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा केली जाते. बघा, खूप वर्षातून हा एकदाच करता येते. प्रत्येकानं करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.